सभा या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब, राज्याचे गृहमंत्री आदरणीय अनिल बापू देशमुख आणि माझ्या अगोदर अनिलजी कुंटे यांनी ज्यांची नावे घेतली ती व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य व व्यासपीठ, आदरणीय रमेशजी बंग, माझ्या महिला पदाधिकारी व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते, संकल्प व सिद्धी यामधील जरी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला सहज पार करता येते. सिद्धीस गेलेली कामं ही संकल्पित कामांना आव्हान करतात आणि हा आव्हान पेलण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. पक्ष सत्तेत असो अगर नसो, वेगवेगळी आव्हानं ही पक्षासमोर सातत्याने येत राहिली, पण ही आव्हानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लिहिल्या पेलत राहिला तो कार्यकर्त्यांच्या ताकदीवर. आणि म्हणूनच विदर्भातल्या या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी, आत्मविश्वास देण्यासाठी, विदर्भातल्या या कार्यकर्त्याचे काही प्रश्न असतील तर ते जाणून घेण्यासाठी, त्याच्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय प्रदेशाध्यक्ष हा विदर्भाचा संवाद दौरा करत आहेत. 28 जानेवारी पासून सुरू झालेला हा संवाद दौरा आज आपल्या भागामध्ये आला. गडचिरोलीमधील अहेरी येथे पहिली आढावा बैठक झाली. या बैठकीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात महिला भगिनी सहभागी होत्या. आज 6 दिवसानंतरही तो सहभाग मोठ्या प्रमाणात दिसतोय. या महिला भगिनींना खात्री वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा पक्ष आहे. युवकांना खात्री वाटते, उद्याच्या भवितव्याची स्वप्न पाहणारा हा युवक, त्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती. कष्टकरी असेल, कामगार असेल, शेतकरी असेल, या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा पक्ष वाटतो, माझ्या पाठीशी उभा राहणारा पक्ष वाटतो. आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिला. आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महिलांना दिलेला सन्मान असेल, आरक्षणाच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाला, कर्तृत्वाला संधी दिली. आदरणीय खासदार सुप्रियाताई यांनी वेळोवेळी महिलांना सहकार्य केले. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी जे माल उत्पादित केला त्या मालाला यशस्वी सामाजिक अभियानाच्या माध्यमातून मार्केटिंग देण्याचा प्रयत्न केला. केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागामध्ये अनेक माझ्या महिला भगिनी यशस्वी सामाजिक अभियानाच्या माध्यमातून लाईटची बिलं वाटपाचं काम करतात. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या करतात. अनेक मॉलमध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला मार्केटिंग देण्याचा प्रयत्न हा यशस्वी सामाजिक अभियानाच्या माध्यमातून झाला. या संवाद दौऱ्याच्या ठिकाणी ज्या वेळेस महिला आपले प्रश्न मांडतात त्या प्रत्येक वेळेस त्यांचा पहिला प्रश्न असतो तो आमच्या रोजगाराचं काय. म्हणून मला त्यांना आवर्जून सांगावंसं वाटतंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने तुम्ही उत्पादित केलेल्या मालाला मार्केटिंग देण्याची जबाबदारी घेतली त्या पद्धतीनेच तुम्हाला रोजगार देऊन सबलीकरणाचा खरा अर्थ हा तुम्हाला दिला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या पक्ष अभिप्राय अभियानामध्ये लाखोच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. हा सहभाग घेत असताना त्यांनी त्यांचे अभिप्राय कळवले, आपल्या भागातले प्रश्न मांडले. आदरणीय प्रदेशाध्यक्ष या संवाद दौऱ्याच्या निमित्ताने त्या भागामध्ये ते प्रश्न जाणून घेऊन संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसमवेत तातडीने मीटिंग घेऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे निश्चितच कार्यकर्त्याला वाटतोय की माझा प्रश्न हा सुटलाय, सोडवण्याचा प्रयत्न होतोय आणि हे चित्र निश्चितच सकारात्मक आहे. काल अर्थसंकल्प सादर झाला, यावरती माझ्या काही महिला भगिनींनी प्रतिक्रिया दिल्या. विरोधकांकडून टीका होत असताना त्यांनी सांगितलं, तुम्हाला यातलं काय समजतं? आम्हाला केंद्राचा अर्थसंकल्प नसेल समजत, करोडोचं बजेट नसेल समजत, राज्याचा अर्थसंकल्पही नसेल समजत, पण आम्हाला आमच्या घरातला 1000 रुपयात चालणारं बजेट निश्चितपणाने समजतं.
490 रुपयाचा सिलेंडर हा 750 आणि 800 रुपयाला होतो, तेव्हाच आमचं आर्थिक बजेट कोलमडलं हे आम्हाला समजतं. याच्यावरून आदरणीय गृहमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आजची एक बातमी त्यांना मला आवर्जून सांगायचंय. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं. तिची आई अपंग, तिने सातत्याने पोलिसांकडे तक्रार केली. माझ्या मुलीचा शोध घ्या म्हणून पाठपुरावा केला, पण तरी सुद्धा पोलीस तपास करत नव्हते. शेवटी हातबल झालेली ही महिला तिने पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं माझ्या मुलीचा शोध घ्यावा. पोलिसांनी तिला सांगितलं की तू आमच्या गाडीत डिझेल भरून दे, आम्ही तुझ्या मुलीचा शोध घेऊ. इतके डिझेल आणि पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेत. म्हणजे केंद्र सरकारने जे चुकीचे निर्णय घेतलेत, जो नियोजन शून्य कारभार चालू आहे, त्याचे परिणाम महिला सुरक्षितेपर्यंत पोहोचतात. अशा पद्धतीने हा जर कारभार चालूच राहिला, खरं तर केंद्र सरकारचं वरदहस्त असलेली काही राज्य पण मोठ्या प्रमाणात बलात्काराच्या घटना घडतात, त्याची दखल सुद्धा पुढे घेतली जात नाही. म्हणून मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आदरणीय गृहमंत्री, आपण आमच्या महिलांना सुरक्षितेची शाश्वती देणारा जो शक्ती कायदा राज्यात आणला, त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करते. या शक्ती कायद्यामुळे निश्चितच महिलांना सुरक्षितता मिळणार आहे. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करताना मला सांगायचंय, ते या नागपूरमधलेच होते, पण एनसीआरबीच्या रेकॉर्डनुसार सर्वाधिक बलात्काराचे गुन्हे हे नागपूरमध्ये होते. सर्वाधिक गुन्हेगारी नागपूरमधली होती. सर्वाधिक हत्या नागपूरमध्ये होत होत्या. सर्वाधिक हुंडाबळी नागपूरमध्ये होत होती. पाटणानंतर जर कुणाचा नंबर लागत असेल तर तो नागपूरचा येत होता. आणि कुठेतरी हा नागपूरकरांवरती असलेला डाग खऱ्या अर्थानं आज अनिल बाबू देशमुख यांनी पुसलेला आहे. चांगल्या पद्धतीची यंत्रणा त्यांनी संपूर्ण राज्यात लागू केली. आम्हा महिलांना दिलासा दिलाय. कारण कोणत्याही राज्याची, त्या भागाची, देशाची प्रगती या महिला किती सुरक्षित आहेत खरं तर यावरती ठरत असते. याबद्दल आदरणीय प्रदेशाध्यक्ष, आदरणीय गृहमंत्री यांनी मंत्रिमंडळामध्ये शक्ती कायदा मंजूर केला, त्याबद्दल त्यांना द्यावे तितके धन्यवाद खऱ्या अर्थानं कमी आहेत. हिंगणामध्ये शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात आहेत. या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी शिकत असतील, शिक्षण घेत असतील, पण त्यानंतर त्यांच्या भवितव्याचा काय हा प्रश्न केंद्र सरकारकडे नाही. कारण की त्यांनी कालच्या अर्थसंकल्पामध्ये रोजगार निर्मितीच्या बाबत कोणतंही आश्वासन उद्याच्या समाजाचे भवितव्य असलेल्या युवकांना दिलेलं नाही. या सगळ्याच गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. म्हणून अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. त्या सगळ्याच प्रश्नांना आपण सामोरे जात असताना आज या निमित्तानं आपला संवाद होतोय आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. एकाच विचाराने, एका निर्धाराने प्रेरित होऊन वाटचाल करणारा पक्ष आणि संघटना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. मला महिलांना आवर्जून सांगायचंय, आदरणीय प्रदेशाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे 10च्या आतमध्ये आपल्याला भाषण उरकायचंय. पण एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की ग्रामपंचायत निवडणुकीचे जे निकाल जाहीर झाले, यामध्ये अगदी अहेरी सारख्या भागात देखील 141 पुरुष सदस्य होते तर 240 महिला सदस्य होत्या. आणि हेच साधारण चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर दिसलं. ज्या पद्धतीने महिला नियोजन करतात, आत्मविश्वास दाखवतात, निर्धाराने निर्णय घेतात, तशाच पद्धतीने त्या ग्रामपंचायतीचा गावगाडा चालवतील हा विश्वास ग्रामस्थांना वाटतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, संघटनेच्या माध्यमातून आपण तळागाळापर्यंत पोहोचावं, महिलांचे प्रश्न जाणून घ्यावेत. ज्या पद्धतीने आज संपूर्ण मंत्री महोदय या ठिकाणी त्यांचे व्याप बाजूला ठेवून आपल्यापर्यंत आलेत, आपल्या भागात आलेत, तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील तळागाळापर्यंत गाव पातळीवर पोहोचून काय प्रश्न आहेत याचा सखोल अभ्यास करावा, जेणेकरून कार्यकर्त्यांना वाटावे की माझे प्रश्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडवतो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दिलेला कौल जळगावचा उल्लेख करावासा वाटतो. यामध्ये जळगावच्या अंजनी पाटील या तृतीयपंथी व्यक्तीला देखील ग्रामस्थांनी प्रचंड मताने निवडून दिलं. आणि खऱ्या अर्थाने असं वाटतं पुरोगामी महाराष्ट्राचा विचार आता बदलतोय. या बदलत्या विचारात देखील आपल्याला सहभागी व्हायचंय. म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्राची जनता तुमच्यावरती विश्वास ठेवते. गेले 8-9 महिन्याचा कालावधी हा कोरोनाचा कालावधी. या कालावधीमध्ये देखील राज्याचे आरोग्यमंत्री असतील,
अन्न पुरवठा मंत्री असतील, गृहमंत्री असतील, या सर्वांनीच अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि एक दिलासा महाराष्ट्राच्या जनतेला दिला की आव्हानांचं वर्ष आपण पेलू शकलो ते तुमच्या सर्वांच्या साथीनं. इथून पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील चांगल्या पद्धतीचा हा जनतेचा विश्वास सार्थी ठरवायचा असेल तर पक्ष संघटनेच्या माध्यमातून आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचायचंय आणि त्याच्यासाठी आजचा हा संवाद दौरा आहे. या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करूयात. संघटना हा पक्षाचा कणा आहे आणि हा कणा मजबूत झाला तर मला असं वाटतं 2 आकडी संख्येने असलेले आमदार हे 3 आकडी संख्येने होण्यास फार वेळ लागणार नाही आणि आपण सर्वजण यासाठी निश्चितपणाने सहकार्य करताल, चांगल्या पद्धतीचं नियोजन करताल, चांगल्या पद्धतीने संघटना बांधणी करताल हा विश्वास या संवाद दौऱ्याच्या निमित्तानं वाटतो. यासाठी आपणा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.